खेड बस स्थानकातील चोरीचा अवघ्या काही तासातच छडा। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला पकडले। चोरीचे सीसीटीव्ही फुटेज माझे कोकणच्या हाती। चोरी करणारी लहान अल्पवयीन मुलगी आढळली। गर्दीचा फायदा घेत त्या अल्पवयीन मुलीने केल्या चोऱ्या। गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात खेड ते शिरगाव अशी जाणाऱ्या एसटी बस प्लॅटफॉर्मवर लागली असता बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली। याच गर्दीचा फायदा घेत 3 प्रवाशांच्या चोऱ्या झाल्या। 3ही महिला प्रवासी होत्या। त्यांच्या पर्समधील 7,500 रुपयांची रोकड आणि मोबाईल अशा वस्तू चोरी झाल्या। पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। बसमधील सर्व प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली। अखेरीस खेड बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक लहान मुलगी संशयास्पदरित्या गर्दीत इकडून तिकडे फिरताना आढळली। ज्या महिलेच्या पर्समधील हजारो रुपयांची रोकड चोरीला गेली आणि दुसऱ्या महिला प्रवाशाच्या मोबाईलची चोरी झाली, त्यांच्याच पाठीमागे ती संशयास्पद मुलगी काळी ओढणी हातात घेत फिरत होती। तसेच बसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागल्यानंतर तिने तिकडून पळ काढला। हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली। साधारण सर्व झोपडपट्ट्यांमधून पहिल्यांदा पाहणी करण्यात आली। अखेरीस खेड रेल्वे स्थानकात ही संशयास्पद मुलगी आढळली। पोलिसांनी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल आढळला। थोडा वेळ झाला असता तर ती अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असणारे तिचे लोक रेल्वेने पसार झाले असते। मात्र खेड पोलिसांनी कमालीची चक्रे फिरवून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवलाय। चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या 1.5 तासातच या चोरीचा छडा लावणाऱ्या खेड पोलिसांचं कौतुक होत आहे। मारुती गेली सर, मारुती गेली।